ज्योतिबा डोंगरावर 30 जुलैला होणाऱ्या श्रावणषष्ठी यात्रेच्या नियोजनासंदर्भात आज ज्योतिबा डोंगरावरील पोलीस चौकीत उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। चैत्र यात्रेनंतरची ही सर्वात मोठी यात्रा भरते। या श्रावणषष्ठी यात्रेला अंदाजे 3 ते 4 लाख भाविक डोंगरावर येतील या दृष्टिकोनातून या बैठकीत चर्चा करण्यात आली। या बैठकीत यात्रेपूर्वी विद्युत यंत्रणा दुरुस्त करणं, धोकादायक कठड्यांना रेलिंग बसवणं आणि स्वच्छतागृहांची संख्या वाढवण्याबाबत सूचना देण्यात आल्या। दर्शन रांगा, पार्किंग, पोलीस बंदोबस्त यावरही यावेळी चर्चा करण्यात आली। सध्या पावसाळ्यांचे दिवस असल्यानं अपघात दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्ग सुरक्षेवर भर देण्यात आलाय। घाट मार्गात असलेले दाट धुके आणि पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना राबवण्यास सांगण्यात आलंय। संरक्षक कठडे, साईट पट्ट्या मजबूतीकरण, दुभाजक पट्टे मारणं, सूचना फलक लावणं अशा कामांसंदर्भात यावेळी सूचना देण्यात आल्या। 23 जुलैपर्यंत अतिक्रमण काढून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी केलं। या बैठकीला पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, प्रशासक अभिजित गावडे, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगम, ज्योतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, मंडल अधिकारी वासंती पाटील यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते।